च्या माध्यमातून खूप खूप आभार व्यक्त करतो, कारण तुमच्यामुळेच ही संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी यशस्वी होत असते. तुमचं खूप खूप आभार. जाऊया आपण या महत्त्वपूर्ण मॅचच्या दिशेने. तिथे एक महत्त्वपूर्ण मॅच रंगलेली आहे. एका बाजूला मॅक्स स्पोर्ट्स घोगाव, कराड तालुक्यातील एक नावाजलेली टीम, आणि दुसऱ्या बाजूला एळेवाडी क्रिकेट क्लब एळेवाडी. ही जर पाहिलं तर पाटण तालुका आणि कराड तालुक्याच्या बाँड्रीवरील ही टीम आहे. आणि आज जर पाहिलं तर या मॅक्स स्पोर्ट्स घोगाव या टीममध्ये आमचे मार्गदर्शक मान्य श्री नानासू साळुंके सर, जे कव्हर सीझनमध्ये आहेत ते देखील पाहायला मिळत आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. त्याचबरोबर रियाज शेख सर, आमच्या रणवीर स्पोर्ट्स पॅनलचे पंच आहेत, ते देखील इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळते. रुपेश भावके, राकेश भावके, किरण शिंदे, अनेक खेळाडूंचा भरणा असलेली टीम. अमोल देखील खास गावावरून आलेला आहे, 350 किलोमीटरचा प्रवास करून. या सर्व ग्रामीण भागातील खेळाडूंचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप अभिनंदन करतो. क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान या ग्रामीण भागातील खेळाडूंचं असतं. जाऊया मॅचच्या दिशेने. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅच लावते सुरुवात. स्ट्राईकला येतो संचित, नॉस्ट्राईकला कुंदन, आणि पहिलं P1चं षटक घेऊन फिरकीचा जादूगार, नाव आहे किरण शिंदे. अप्रतिम मॅच पाहायला मिळेल. सुंदर मॅच आहे. मॅक्स स्पोर्ट्स घोगाव विपक्ष एळेवाडी क्रिकेट क्लब एळेवाडी, पाटण तालुक्यातील ही टीम आहे. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. पहिला चेंडू अप्रतिम अँगलनी चेंडू बाहेर गेलेला पाहायला मिळाला. ही खासियत आहे किरणची. फिरकीचा जादूगार आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज अनेक वेळा, जे डावखुरे गोलंदाज असताना बॅट्समनला अनेक वेळा बीट करतात, आणि ती खासियत आहे. किरणच्या बोटामध्ये जादू आहे. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट निघालाय किरण. समोर आहे संचित. संचित अगोदरच त्यांनी जागा सोडलेली पाहायला मिळाली. किरण हुशार आहे. क्रिकेटचा मोठा अनुभव त्याच्या पाठीशी आहे, कारण नानासू साळुंके सर यांच्या मार्गदर्शनाखाली, दिनकर सरांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर रुपेश भावके यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला तो पट्टा आहे. बॅट्समनने अगोदरच पॉपिंग क्रीज सोडलं, आणि किरणने फुटवर्क वरती लक्ष होतं. चतुर आहे. यावेळी थोडीशी बिचकावणी दाखवली आणि समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. डाऊन दी ग्राउंड. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. संचितच्या बॅटीतून आलाय षटकार. अप्रतिम स्ट्रोक ॲक्शन रिप्लेमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. थोडासा अगोदर पुढे गेला, तदनंतर पाठीमागे आला, म्हणजे गोलंदाजाला थोडीशी हुलकावणी दिली, आणि तदनंतर पाहिलं तर हा वरचढ ठरलेला पाहायला मिळाला संचित. अप्रतिम बॅटिंग. यावेळी फुटवर्कचा अतिशय योग्य वापर. यावेळी फुल टॉस. यावेळी देखील इनसाइडचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालला आहे. थोडंसं खराब कॉलिंग झालेलं पाहायला मिळालं, परंतु बॅट्समन सेफ आहे. क्रिकेटमध्ये कॉलिंग खूप महत्त्वाचं आहे, कॉर्डिनेशन महत्त्वाचं आहे, ताळमेळ महत्त्वाचं आहे, आणि जर तसं नसेल तर अनेक वेळा रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर बाद होतात, आणि रनाच्या स्वरूपामध्ये क्रिकेटमध्ये बॅट्समन बाद होणं म्हणजे क्रिकेटची आत्महत्या मानली जाते. डावखुरा फलंदाज स्ट्राईकवरती कुंदन पाहायला मिळेल. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्यामुळे वारंवारपणे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय, आणि तोच बदल करत असताना मॅक्स स्पोर्ट्स घोगावचा कर्णधार रुपेश भावके आपल्याला पाहायला मिळतोय. यावी अप्रतिम आडव्या बॅटीने हा स्ट्रोक सजवला. चेंडू निघून जातोय स्क्वेअर लेग रिजनच्या वरून. येतोय षटकार. अप्रतिम स्ट्रोक. कुंदनने आलेल्या षटकारांनी स्वागत केलेलं पाहायला मिळते, कारण डावखुऱ्या फलंदाजांच्यासाठी हे मैदान जर पाहिलं तर पर्वणी आहे, कारण बाउंड्री लाईन खूप जवळ आहे. फक्त फ्लिक केला तर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू पडतोय. त्याच पद्धतीने हा चेंडू फक्त फ्लिक केला, शफल झाला, आडव्या बॅटीने चेंडू फ्लिक केला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचली 13. हा चांगला बॉल पाहायला मिळाला, परंतु जास्त बाहेर होता. पंच सांगतात की व्हाईट बॉल आहे, कारण शफलची लाईन नाहीये. हे देखील तुम्हाला सांगतो, जे आता फिल्डिंग करणारी टीम आहे, फक्त एका लाईनवरतीच आपण व्हाईट बॉल घोषित करतोय. बऱ्याच वेळा बॅट्समन शफल होतात, शफलची लाईन दुसरी असते, परंतु यावेळेला फक्त एकच लाईन आहे. यावेळी जर पाहिलं तर हा फुलर लेंथ चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू त्याच ठिकाणी शॉटमध्ये रियाज सरांनी अडवला. पहिल्या षटकात समाप्ती झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 15 धावा.
दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती रुपेश भावके, एक जुना जाणता खेळाडू आहे. या खेळाडूला जर पाहिलं तर क्रिकेटचा मोठा अनुभव, अनेक मोठमोठे ओपनचे क्रिकेटचे सामने या खेळाडूने गाजवलेले आहेत. विशेषतः ग्रामीण भागातून हा खेळाडू आला, ग्रामीण भागामध्ये प्रॅक्टिस केली आणि आज जर पाहिलं तर मुंबई येथे देखील क्रिकेटची सेवा प्रामाणिकपणे करत असताना रुपेश भावके पाहायला मिळते. कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनसाठी जर पाहिलं तर अतिशय मोलाचं योगदान या व्यक्तीचं आहे, असे रुपेश भावके आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक घेऊन समोर पाहिलं तर एक यंगस्टर खेळाडू पाहायला मिळतोय, एक रायझिंग स्टार खेळाडू आहे. कुंदन एळेवाडी गावचा सुपुत्र आहे आणि त्याला देखील एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे एळेवाडी या टीमने. संधी मिळत असते, संधीचं सोनं करणं खूप गरजेचं आहे आणि तीच संधी एळेवाडी टीमने कुंदन याला दिलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या बॅटून एक षटकार जरूर आलेला आहे. फिल्डिंगमध्ये आता थोडंसं डिस्ट्रिक्शन थोडंसं वेगळं असेल, कारण 5 खेळाडू 38 सर्कलचे आपल्याला बाहेर पाहायला मिळतील. त्यामुळे गोलंदाजाला जर पाहिलं तर प्रोटेक्शन आहे, परंतु लेफ्टी बॅट्समनसाठी जर पाहिलं तर हे मैदान अनुकूल आहे. त्यामुळे जरी आपण शतकशान सजवलं आणि त्याच्यावरून चेंडू बाहेर टाकले तर इझिली षटकार मिळू शकतात. महत्त्वपूर्ण षटक घेऊन रुपेश भावके, राईट आर्म ग्राउंड विकेट. यावेळी देखील जर पाहिलं तर हा देखील आडव्या बॅटने अक्रॉस होऊन हा स्ट्रोक सजवायचा होता. चेंडू डिग्लेशन झोनमध्ये ट्रॅव्हल झाला, फक्त एक और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। गोलंदाजी कोणती चुकी नाही आहे. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली हमारे चैनल 28. tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के कारण लिए। 2 षटकामध्ये 28 हमारे धावा चैनल म्हणजे एक tenniscricket.in चांगलं को क्रिकेट. सब्सक्राइब करें त्याचबरोबर और या बेल संपूर्ण स्पर्धेसाठी जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रातील एक आयकॉन खेळाडू, पश्चिम महाराष्ट्र आयकॉन खेळाडू जर पाहिलं तर मयूर पन्हाळकर यांचे काका जालिंदर पन्हाळकर दादा या ठिकाणी सर या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेसाठी स्कोरिंगची भूमिका अतिशय तंतोतंत करत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. जर पाहिलं तर क्रिकेट ज्याच्या रक्तामध्ये आहे ना सर, तो खेळाडू कोणत्या ना कोणत्या माध्यमातून क्रिकेटशी जुडला जातो. तुम्हाला देखील आम्ही खूप वर्षापासून पाहतोय.
अतिशय चांगली टीम तुम्ही बनवलेली आहे आणि तुमचा पुतण्या जर पाहिला ना तुमच्या नाव रोशन करतोय. मयूर पन्हाळकर यांची काका या ठिकाणी स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांचं आम्ही कौतुक करतो. स्लॉगचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती वैभव आलेला आहे आणि स्ट्राईकवरती जर पाहिलं तर कुंदन. यावेळी हाफ ट्रॅकर पंचांचा इशारा. इट्स नो बॉल. 1 ऑफ दी ओव्हर. नो बॉल कसला सर समजलं नाही. 1 बाउन्स की 1 बाउन्स नो बॉल. येस, हाईटचं नो बॉल. तसं नो बॉल आलेला आहे आणि हा फ्री देखील असेल. एक धाव नक्कीच आपण ॲड करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 29-29. एक मेजवानी आहे कुंदनसाठी. पुन्हा एकदा वैभव तयार. चांगला बॉल, त्याला फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. परंतु एकच धाव. यस, एकच धाव. या स्ट्रोकला योग्य मोबदला मिळालेला नाहीये. फक्त एकच सिंगल. त्या पोलच्या अलीकडील बाजूने जर चेंडू गेला तर फक्त 2 धावा. सॉरी, एक धाव. एक धाव. डिक्लेशन झोनमध्ये जर चेंडू गेला तर फक्त एकच धाव. त्यामुळे आपण या चेंडूवरती एकच सिंगल ॲड करतोय. कुंदनला चान्स आहे, संधी आहे कुंदन याला, कारण जी स्क्वेअर लेग रिजन आहे, बाउंड्री लाईन अतिशय जवळ आहे. त्यामुळे जर पाहिलं तर त्याला एक संधी आहे. जास्त वेळ खर्च करू नका मॅक्स स्पोर्ट्स घोगाव. अधिकचा वेळ तुम्ही प्लीज खर्च करू नका, आम्ही विनंती करतो. फीडचा जास्तीचा फायदा होऊ शकलेला नाहीये. पुन्हा एकदा वैभव तयार. एक नवीन गोलंदाज तयार होतोय मॅक्स स्पोर्ट्स घोगाव या टीममध्ये. चांगला गोलंदाज आहे. यावेळी हाफ ट्रॅकर यावेळी देखील उडवलेला पाहायला मिळाला आणि यावेळी देखील एकच धाव. कुंदन जर पाहिलं ना सर तर थोडंसं अगोदर शफल होत आहे. त्यामुळे चेंडू जास्त बॅकवर्ड स्क्वेअर लेग म्हणजे बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहेत. यस, आणि तो थोडासा शफल होत आहे. त्याची टान्स जर पाहिले ना तर लेग साईडला टान्स त्याची आपल्याला पाहायला मिळते. अगोदरच ठरवून म्हणजे बऱ्यापैकी आता खेळाडू जर पाहिलं टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्यापैकी खेळाडू शफल होऊन लेग साईडला त्यांची टान्स आपल्याला पाहायला मिळते. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट. तेच सांगत होतो मी. इनसाइड आउटचा फटका आणि नक्कीच अप्रतिम स्ट्रोक. चेंडू निघून जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिजनच्या वरून हवाई सफर करत सीमा रेषेच्या बाहेर येतोय षटकार. आउट ऑफ द पार्क. अप्रतिम देखना दर्जेदार क्रिकेटचा क्लास दाखवणारा हा फटका पाहायला मिळाला. इनसाइड आउटचा फटका अप्रतिम. डान्सिंग डाऊन द विकेट बरोबर बॉलवरती गेला. त्यानंतर हा पिकअप केलेले शॉट. तेच सांगत होतो की तो जास्त शफल होत होता. यावेळी नक्कीच तो समोरच्या दिशेने खेळलेला पाहायला मिळाला कुंदन. यावेळी अक्रॉस, जास्त अक्रॉस आणि पंचांचा इशारा. बॅट्समन सेफ. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आतापर्यंत 37-37. आपण पाहतो श्री गणेश चषक 2025 एक महत्त्वपूर्ण मानाची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. टेनिस फॉर्मॅट मधील श्री गणेशा करण्याचं काम या ठिकाणी श्री गणेशा 11 या टीमने केलेलं आहे. त्यांचं आम्ही या ठिकाणी खूप खूप कौतुक करतो, कारण पहिल्याच सीझनमध्ये ही अप्रतिम स्पर्धा. यावेळी जर पाहिलं तर यावेळी देखील मिस टायमिंग स्ट्रोक. यावेळी थोडासा बॅटचा फेस लवकर क्लोज झालेला पाहायला मिळाला. त्यानंतर चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळाला. एक धाव आलेले आणि कुंदन या ठिकाणी आम्हाला आत्ताच माहिती मिळते कुंदन हा खेळाडू ठाणे जिल्ह्यातील कबड्डीपट्टू आहे. तर याचं देखील कौतुक. टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत होऊ जाऊ देत. आणि त्याला कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नक्कीच कुंदन अतिशय चांगलं काम कर मित्रा. यावेळी देखील अप्रतिम स्ट्रोक सजवलेला पाहायला मिळाला. सी कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्याच्याकडून झेल पकडला जातोय. अंडर 19चा हा कबड्डीपट्टू आहे. कबड्डी खेळामध्ये जर पाहिलं तर खूप अवघड खेळ आहे. दुखापती भरपूर होत असतात आणि आज पाहिलं तर जिल्हा आणि राज्य पातळीवरती देखील तो ठाणे डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून खेळतोय. त्याचं देखील आम्ही अभिनंदन करतो. त्याला पुढील वाटचालीसाठी आमच्या
कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनकडून, त्याचबरोबर श्री गणेश 11 या टीमकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असंच काम करत राहा, आपल्या आईवडिलांचं नाव रोशन कर. इनॅट नंबर 3 वरती बॅटिंगसाठी आला बॅट्समन योगेश. योगेश एक मोठ्या स्ट्रोकच्या सर पंच, षटक समाप्त झालेलं आहे. आपण इक्वेशन सांगूया. पहिला चेंडू नो बॉल, तदनंतर डी झोनमध्ये 2 धावा आलेल्या पाहायला मिळाल्या. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती षटकार, चौथा डॉट बॉल, 5व्या चेंडूवरती स्टंपिंग केलेला व्हाईट बॉल आहे. यस थँक्यू, यस सॉरी, यस कारण या ठिकाणी व्हाईट बॉल काउंट केला नाही. यस आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. 39 धावा झालेले आहेत. योगेश आलेला आहे, कारण कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नये या उद्देशाने जर पाहिलं तर सर्वांचं कॉम्बिनेशन खूप गरजेचं आहे. यावेळी जर पाहिलं तर चेंडू शरीराचा भेद घेत असताना पाहायला मिळाला. नानसो साळुंगे सर, एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालला आहे आणि यावेळी बॅटर बाद झाला आहे. एकच धाव या चेंडूवरती ॲड आपण केलेली आहे. 40 धावसंख्या झालेली आहे. जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता आहे. दरम्यान नेक्स्ट मॅच जय मल्हार स्पोर्ट्स टाळगाव विपक्ष संघर्ष 11 काळेवाडी. चला टॉससाठी या. टॉस को बॉस हा म्हणजे खाली करायचा आहे. जय मल्हार स्पोर्ट्स टाळगाव विपक्ष संघर्ष 11 काळेवाडी. चला टॉससाठी या, मी विनंती करतो. लगेच या काळेवाडी टीम. मामा जय मल्हार स्पोर्ट्सचे ऑनर मामा, चला तुमचा कॅप्टन पाठवून द्या. महत्वपूर्ण मॅचचा टॉस मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. खुडेवाडे टीमचे कॅप्टन यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या मॅचचा टॉस करूयात. खुडेवाडे टीमचे कॅप्टन गणेश यांच्या शुभ हस्ते या महत्वपूर्ण मॅचचा टॉस होतोय. चला गणेश भाऊ कुठे आहेत, प्लीज या. गणेश MSF मध्ये कार्यरत असणारा हा जवान खुडेवाडी टीमचा एक उत्कृष्ट खेळाडू आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते या महत्वपूर्ण मॅचचा टॉस होतोय. गणेश खुडे याच्या शुभ हस्ते टॉस होतोय. चला समोर जे खेळाडू आहेत ना थोडेसे बाजूला व्हा. टॉस का बॉस या मंचाच्या समोर खेळाडू आहेत आणि जो एक कॅप्टन आहे ना तोच त्या ठिकाणी यायचा आहे. गणेश खुडे यांच्या शुभ हस्ते टॉस स्विंग झालाय. निर्णय काय? आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. टाळगाव विपक्ष काळेवाडी टीम, दोन्ही संघांचं आम्ही कौतुक करतो. गणेश खुडे यांच्या शुभ हस्ते या महत्वपूर्ण मॅचचा टॉस झालाय. MSF मध्ये कार्यरत असणारे हे जवान आहेत खुडेवाडी टीमचे कॅप्टन आणि त्यांनी देखील हजेरी लावलेले, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. त्यांच्या शुभ हस्ते टॉस झालाय. तोपर्यंत आम्ही विनंती करतो येळेवाडी टीमला. यस टाळगाव टीमने टॉस जिंकला आणि घेतलेला आहे तो गोलंदाजीचा निर्णय. जशी मॅच संपेल आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर अभय देखील गावावरून आलेला आहे. या टीममध्ये अक्षय देखील आपल्याला पाहायला मिळेल, ठाणे पोलीसमध्ये कार्यरत असणारा जवान. त्याचबरोबर मामा देखील या टीमचे ऑनर आहेत, त्यांचं देखील आम्ही कौतुक करतो. अतिशय चांगली टीम त्यांनी बनवलेली आहे. सिनियर खेळाडू आहेत, क्रिकेटचं वेड आहे त्यांच्या रक्तामध्ये आणि तीच टीम त्यांनी बनवलेली पाहायला मिळेल. जय मल्हार स्पोर्ट्स टाळगाव. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या येळेवाडी टीम. अधिकचा वेळ तुम्ही प्लीज खर्च करू नका. आतमध्ये चेंडू द्या. आयोजन कमिटी श्री गणेश, मी मगाशीच सांगितलंय बॉलचं नियोजन एकाकडे द्या. पंचांना प्रत्येक वेळेला तुम्ही बॉल मागायला लावू नका. मॅच संपली ना सर शंकर भाऊ, तुम्ही लगेच आतमध्ये बॉल द्यायचा. तुम्हाला ट्रिगर करायची गरज नाही. कारण काय सांगतो तुम्हाला, पंच आहेत ना रखरखत्या उन्हामध्ये पंचाची भूमिका पार पाडतायत आणि तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगायचं म्हटलं की त्यांची तळपायाची आग मस्तकाला जाते. आम्ही पंचाची भूमिका करतो त्यामुळे आम्हाला माहिती आहे. कारण डोळ्यामध्ये तेल घालून या ठिकाणी पंचांची भूमिका पार पाडावी लागते. अतिशय हार्ड जॉब आहे तो. क्रिकेटची जर स्पर्धा तुम्हाला व्यवस्थित संपन्न करायची असेल ना तर पंचांची भूमिका खूप महत्त्वाची असते. त्यामुळे हे अतिशय उत्कृष्ट 2 पंच आहेत.
आपल्या कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला नेहमीच त्यांचं खूप मोठं सहकार्य आहे. तर पूर्वार्ध झालाय, आपण जाऊया उत्तरार्धामध्ये, जिथे जिंकण्यासाठी 41 धावांचं आव्हान घेऊन 2 सलामीवीर मैदानामध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला अमोल, दुसऱ्या बाजूला कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा हार्ड हिटर बॅट्समन, नाव आहे राकेश भावके. आणि पहिलं P1चं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती संचित. राकेश जर पाहिलं ना तर कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये उत्कृष्ट फलंदाजाचा किताब याच्या नावावरती आहे. टेनिस क्रिकेट नाईट टुर्नामेंट मध्ये अक्षरशः धावांची बरसात. पहिला बॉल अप्रतिम कव्हर आहे, अप्रतिम. ही खासियत आहे अमोलची, एक तंत्रशुद्ध खेळाडू आहे. गॅप मधून कसा चेंडू बाहेर काढायचा ना त्याला माहिती आहे. अप्रतिम स्ट्रोक सजवलेला पाहायला मिळाला. कॅच जरूर, हाफ चान्स जरूर होता, तो हाफ चान्स फुल करणं खूप गरजेचं आहे. कारण अमोल आहे ना एक मॅच विनर खेळाडू आहे. जसं सुईमधून धागा कसा विणायचा त्याला माहिती आहे, आणि तो नानासू साळुंके सरांनी, रुपेश भावके सरांनी त्याला शिकवलेला आहे. कधी कोणता टाका मारायचा त्याला माहिती आहे. यावी समोरच्या दिशेने इनसाइड आउट अप्रतिम. 1 बाउन्स 2 बाउन्स, जमिनीला आग लावत क्रिकेटचा क्लास दाखवणारा हा येतोय चौकार, लगातारचा दुसरा. म्हणजे क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. अमोल सारख्या खेळाडूचे तुम्ही हाफ चान्स फुल करणं खूप गरजेचं आहे, कारण तो एकदाच संधी देतो. त्याच्यामध्ये क्लास आहे, टेक्निक आहे. हा टेक्निकल स्ट्रोक पाहायला मिळाला. एक अप्रतिम क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा इनफिल्डच्या वरून हा स्ट्रोक सजवलेला पाहायला मिळाला. पावपेचा अतिशय चांगला वापर करतो. पावपे फोडण्यासाठी अमोल आणि राकेश याला पाठवलेला आहे. स्ट्राईकला अमोल, त्याचं काम त्याने केलेलं आहे. 2 चेंडूमध्ये 2 लगातारचे चौकार आणि धावसंख्या 8. याबी समोरच्या दिशेने अप्रतिम स्ट्रोक, काय टायमिंग आहे, अप्रतिम टायमिंग, अप्रतिम. डाऊन दी ग्राउंड, बॅक टू दी बॉलर. क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित फटका म्हणतो ना, लेदर क्रिकेटची आठवण करून देणारा. ॲक्शन रिप्लेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल हा स्ट्रोक. अप्रतिम पहा, बरोबर बॉलच्या खाली गेला आणि सरळ बॅटीने हा स्ट्रोक सजवलेला पाहायला मिळाला. डाऊन दी ग्राउंड, आमच्या कॅमेरामॅनला सलामी दाखवणारा देणारा हा एक क्रिकेटचा क्लास दाखवणारा क्लासिकल षटकार. या षटकारांशी धावसंख्या जाऊन पोचली ती सरळ 14. म्हणजे पावपे फोडलाय नाही तर तोडलाय. यावेळी देखील हा स्क्वेअर कटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. इनफिल्डच्या वरून स्ट्रोक सजवलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय. राकेशने सांगितलंय की थांब, कारण पिक्चर अभी बाकी आहे. राकेश जास्त धावत नाही, तो बॅटनीच बोलतो, स्टँड अँड डिलिव्हर. आणि ही सीमारेषा जर पाहिली तर राकेशसाठी काहीच नाही. मोठमोठ्या सीमारेषा फोडण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे, म्हणूनच त्याला हार्ड हिटर बॅट्समन म्हटलं जातं. कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा उत्कृष्ट बॅट्समनचा किताब त्याच्या नावावरती आहे. याबी अप्रतिम आणि राकेश तंबूच्या आश्रयाला परत. बॅटची हलकीशी गडा आणि स्वतः मैदान सोडलेलं पाहायला मिळालं. ही खासियत राकेशची आहे. क्रिकेट पाहिलं तर अनिश्चिततेचा खेळ आहे, प्रत्येकाचा दिवस असतो. राकेश स्वस्तामध्ये बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी त्याचा मोठा बंधू रुपेश भावके. राकेश रुपेशची जोडी जर पाहिलं तर कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये प्रसिद्ध आहे. जशी संदीप चाळके सुनील चाळकेची जोडी आहे, तशी राकेश भावकेची आणि रुपेश भावकेची जोडी आपल्याला पाहायला मिळते. 2 बंधू आहेत, परंतु एका मित्राप्रमाणे राहतात. यावेळी पुन्हा एकदा संचित, यावेळी स्क्वेअर कट, परंतु या चेंडूमध्ये एकच सिंगल आलेली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झाली, धावसंख्या जाऊन पोचली पहिल्या षटकानंतर 16. म्हणजे चांगला स्कोर उभा केलेला आहे पहिल्या षटकामध्ये. जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता आहे, परंतु सर अजून देखील मॅच ऑन आहे. जर फिल्डिंग करणाऱ्या टीमने एखादं कंजूस षटक हाताळलं ना, चेसिंग करणाऱ्या टीमला शेवटच्या षटकामध्ये 13-14 धावाच्या आसपास जर धावसंख्या ठेवली तर नक्कीच मॅच जिंकू शकते. कारण अनेक वेळा 6 चेंडूमध्ये 3-4 धावा असताना गोलंदाज जर चांगला असेल तर ती धावसंख्या डिफेंड करू शकतो. आणि जेव्हा विशेषतः डिक्लेरेशन झोन असेल ना, तेव्हा
अशा भरपूर वेळा चेस करत असताना धावा रोखता येतात. दुसरं महत्वपूर्ण षटक घेऊन राम आलाय. हे सिनियर खेळाडू आहेत, एक अनुभवी खेळाडू आहेत रामदादा. पॉवर प्ले आता पाहिलं तर पॉवर प्ले संपलेला आहे, कारण 5 खेळाडू 38 सर्कलच्या आपल्याला बाहेर पाहायला मिळतील. म्हणजे रामभाऊ यांच्यासाठी प्रोटेक्शन आहे. समोर पाहिलं तर अमोल, ज्याच्या बॅटीतून 2 चौकार एक उत्तुंग षटकार आलेला पाहायला मिळाला. दुसरा चौकार अप्रतिम होता आणि षटकार एक नेत्रदीपक षटकार. डोळ्याचं पारणं फेडलं त्या षटकाराने. फक्त चेंडू टाइम केला आणि जसा आला तसा फेकून दिलेला पाहायला मिळाला. गेले षटकामध्ये फिल्डिंगमध्ये बदल केला जातो. चला थोडंसं सामना स्पीडअप घ्या विनंती करतो. मॅचला सुरुवात होते. पंचाचा ग्रीन सिग्नल आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसरं षटक घेऊन राम तयार. आय थिंक लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतील अमोलसाठी. पहिला बॉल जर पाहिलं तर टप्पा पडून जास्त बाहेर गेला. पंचांचा इशारा, इट्स व्हाईट बॉल. यावी शॉट फसला. चेंडू हवेमध्ये जात असताना शॉट मिड विकेट रिजन मध्ये झेल ड्रॉप झालाय. अमोल जर पाहिलं ना तर गावावरून नाना सरांनी बहुतेक नशिबाची त्यांनी गोळी मेडिकल बनवून घेतलेली आहे. म्हणजे तो नशीब घेऊन आलाय गावावरून, कारण काल आम्ही सोबतच आलेलो होतो. मेडिकलमध्ये कशाला गेले होते काय माहीत नाही. 2 त्याचे झेल ड्रॉप झालेत आणि तदनंतर कमबॅक. म्हणजे प्रत्येक खेळाडूचा दिवस असतो. यावेळी जर पाहिलं तर हा देखील अतिशय सुंदर चेंडू. चांगला कमबॅक केलाय राम यांनी. फिरकीचा जादूगर आहे. क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे राम यांनी पाहिलेले आहेत आणि आज जर पाहिलं तर आपल्या भात्यातील स्टॉकचे चेंडू बाहेर काढतायत. ठेवणीचे चेंडू म्हणतो ना, असे चेंडू बाहेर काढण्याचं काम राम यांच्या माध्यमातून होते. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम. सामन्यामध्ये कमबॅक करणारी गोलंदाजी राम यांची आपल्याला पाहायला मिळते. अशी गोलंदाजी केली ना सर तर नक्कीच फिल्डिंग करणारी टीम कमबॅक करू शकते. परंतु रुपेश बावके बॅकफुटवरती जाऊन थोडासा बेंड झाला आणि तदनंतर हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलेला पाहायला मिळाला. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. रुपेश जर पाहिलं तर शेवटपर्यंत मॅच घेऊन जातो आणि तोंडातील घास काढून घेऊन जातो. ती क्षमता आहे रुपेश याच्याकडे. म्हणजे महेंद्रसिंग धोनी जसे बॅटिंग करतात ना, शेवटपर्यंत मॅच घेऊन जायचं. शेवटच्या 2 चेंडूवरती 6 धावा हव्या असताना फिनिश करायची, ती खासियत रुपेशची. यावेळी बॅकफुटवरती गेलाय, लॉफ्ट केलाय, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक हात. यावेळी देखील झेल ड्रॉप. चुका आणि चुकांचं सत्र पाहायला मिळते या टीमच्या माध्यमातून. गोलंदाज काय करणार अशा वेळेला? जर पाहिलं तर येळेवाडी टीमची ही दुर्दशा जर म्हणजे मॅच लॉस झाली ना तर ती संपूर्ण खापर आहे ना क्षेत्ररक्षकावरती फुटणार. त्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे तात्या. बऱ्याच वेळा सर गोलंदाजाच्या वरती फुटतं, परंतु गोलंदाज काय करणार? त्यांचे गोलंदाजी अतिशय चांगली होते, परंतु क्षेत्ररक्षकांची त्यांना साथ मिळत नाहीये. हा चेंडू देखील जर तुम्ही विचार केला असता तर अडवू शकले असते, परंतु यावेळी देखील चेंडूने थोडीशी दिशा बदलली. जो एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये खेळाडू त्याने बॅकअप दिलं नाही आणि 2 खेळाडूंना भेदून चेंडू एक्स्ट्रा कव्हरला आज चौकार आलेला पाहायला मिळाला. एक अप्रतिम स्ट्रोक. धावसंख्या जाऊन पोचली 25-25. अजून देखील मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी आहे येळेवाडी या टीमला. यावेळी हाफ ट्रॅकर होता, परंतु चेंडू पडल्यानंतर जास्त खाली राहिला आणि या चेंडूवरती एकच सिंगल आलेली आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोचली 26. आणि आता आपण सांगूया रन ऑफ इक्वेशन. चेंडू शिल्लक आहे ते 6 आणि धावांची आवश्यकता आहे सर 41 टू विन, म्हणजे 15 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. समसमान मॅच आहे. मॅच हाय व्होल्टेज होणार. तुम्हाला एकच सांगा, एक षटक खूप महत्वाचं आणि झेल देखील खूप ड्रॉप झाले. गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची भक्कम साथ हवी असते. ती साथ क्रिकेटमध्ये मिळणं खूप गरजेचं आहे, कारण क्रिकेट हा खेळ असा खेळ आहे
की 11 खेळाडूंनी खेळला जाणारा हा खेळ आहे, त्यामुळे त्यामध्ये प्रत्येक खेळाडूचं रोल खूप महत्त्वाचा मॅटर करतो. आणि ते स्लॉगचं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळते अमोल याचं एक अनमोल षटक आणि पुढच्या फेरीमध्ये टीम जाणार. आणि रुपेश भाऊके यांची सेन्सिबल खेळी आपल्या टीमला पुढच्या फेरीमध्ये घेऊन जाणार. कोण जिंकतंय कोण हारतंय, कारण हार आणि जीत या दोघांच्या मधील जे अंतर आहे ना ते खूप या ठिकाणी मॅटर करतं. कारण सामना जर पाहिलं तर दोन्ही संघाच्या बाजूने ऑन आहे. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती मोठा विस्फोट. चेंडू निघून जातोय समोरच्या दिशेने, डाऊन दी ग्राउंड येतोय षटकार. खासियत आहे रुपेशाची, बरोबर चेंडू स्लॉट मध्ये आणि सरळ बॅटीनी बरोबर मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड. चेंडू निघून गेला सीमा रेषेच्या बाहेर. यावेळी जर पाहिलं तर अप्रतिम स्ट्रोक रुपेशच्या बॅटीतून षटकार आलेला पाहायला मिळाला. या षटकाराची आवश्यकता होती, तोच षटकार आलाय. आणि आता 5 चेंडूमध्ये जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे ती 9. अजून देखील मॅच ऑन आहे. हा खराब बॉल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अमोल याच्यावरती एक्स्ट्रा प्रेशर. गोलंदाजाला एखादा षटकार जेव्हा लागतो ना तेव्हा नक्कीच त्याच्यावरती एक्स्ट्रा प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज कितीही मोठा असू दे, तोच प्रेशर अमोल याच्यावरती आहे. परंतु याच प्रेशरमधून जेव्हा आपली नौका वादळामध्ये अडकलेली असते तेव्हा ती नौका बाहेर कशी काढायची ते त्या जो ड्रायव्हर आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. परंतु यावेळी हा ड्रायव्हर आहे थोडासा या ठिकाणी आपली नियंत्रण भटकत असताना पाहायला मिळते. अमोल जर पाहिलं तर लगातारशे 2 वाईट बॉल, म्हणजे एका चेंडूवरती 8 धावा आलेल्या आहेत. नो बॉल, यस हा नो बॉल आहे, म्हणजे फिट देखील आहे. दुष्काळ 13वा महिना जसं म्हणतो ना त्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अमोल याची. ही अपेक्षा नक्कीच नसेल अमोल याच्याकडून. हा फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय. चेंडू समोरच्या दिशेने, यावेळी देखील षटकार. सामना लेवल झालेला आपल्याला पाहायला मिळाला. फक्त एका धावेची आवश्यकता आहे. 4 चेंडूमध्ये 1 धाव. म्हणजे रुपेश भाऊके तुम्हाला सांगितलं होतं की तो शेवटपर्यंत मॅच नेणार आणि तुमच्या जो हातात तोंडातील घास काढून घेतो असा हवाय तो. धोनी कॅप्टन कूल, परंतु तेवढाच आक्रमक आहे. यावेळी देखील अप्रतिम स्ट्रोक. चेंडू 1 बाउन्स अडवला जातोय आणि मॅच देखील फिनिश झालेली आहे. झालेल्या मॅच मध्ये मॅक्स स्पोर्ट्स घोगाव